बुलढाण्यामध्ये दारू विक्रेत्यानं पाठलाग करणाऱ्या पोलिसाची हत्या केली। पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या भरधाव दुचाकीला लाथ मारलेली आहे। त्यामुळे बुलढाण्यामध्ये धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे। पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या भरधाव दुचाकीला त्या ठिकाणी लाथ मारलेली आहे। पोलीस भागवत गिरी यांचा मृत्यू झालाय, तर पोलीस रामेश्वर आंधळे हे यामध्ये जखमी झालेत। मिसळवाडी शेळगाव आटोड रस्त्यावर पोलिसांकडून दारू विक्रेत्याचा पाठलाग करण्यात आला। अवैध दारू विक्रेता आरोपी संजय शिवणकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत जोडले। संदीप, धक्कादायक घटना आहे। दारू विक्रेत्याकडून पाठलाग करणाऱ्या पोलिसाची हत्या करण्यात आली, काय सविस्तर? घटना म्हणावी लागेल गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी वारंवार पोलिसांकडे केल्या जात आहेत आणि आता याच अवैध धंदे चालकांचे जे आहे ते मुजोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पोलिसांवरचा हा अटॅक आहे आणि पोलिसांची हत्या करण्यापर्यंत मजल जी आहे ही अवैध धंदेवाल्यांची झालेली आहे। यापूर्वी देखील पोलिसांवर अवैधरित्या वाहतूक चालकांनी त्याही हल्ले केलेले आहेत, मात्र हे हल्ले थांबताना दिसत नाहीयेत। खरं तर हे अतिशय गंभीर बाब आहे, ज्यामध्ये अवैध देशी वाहतूक होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने ते त्या वाहनाचा पाठलाग करत होता, मात्र या दारू चालकांनी जे आहे त्यांच्या दुचाकीला लाथ मारली। ती दुचाकी भरधाव वेगाने एका झाडावर आदळली आणि गंभीर दुखापती जी झालेली आहे, यामध्ये एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला। दुसरा पोलीस जो आहे हा गंभीररित्या जखमी झालेला आहे। एकंदरीत आपण पाहतो तर पोलीस हे जनतेचं संरक्षण करतात, मात्र आता पोलीस सुरक्षित नसल्याचं चित्र जे आहे मिळतंय आणि अवैध धंदेच आता पोलिसांच्या मुळावर उठल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।